शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2025 इयत्ता 3 विषय गणित कालमापन घड्याळ वाचन अध्ययन निष्पत्ती 3.71.10. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण घड्याळ वाचन पाहूया. घड्याळात 3 काटे असतात. एक असतो छोटा, एक असतो मोठा. छोट्याला तास काटा, मोठ्याला मिनिट काटा म्हणतात. छोटा काटा हळूहळू तर मोठा काटा भरभर फिरतो. लहान काटा तास दाखवतो म्हणून त्याला तास काटा म्हणतात. मोठा काटा मिनिट दाखवतो म्हणून त्याला मिनिट काटा म्हणतात. प्रत्येक 2 लगतच्या संख्येच्या घरात 5-5 मिनिटाचे अंतर असते. म्हणजे मिनिटे मोजताना 5चा पडा उपयोगी पडतो. नमस्कार मित्रांनो, तर आपण घड्याळाविषयी अधिक माहिती पाहिली आहे. तर आपण घड्याळाचे प्रकार पाहूया. घड्याळाचे प्रकार भरपूर असतात, जसे की मनगटावरली घड्याळ, भिंतीवरली घड्याळ, किंवा भिंतीवरली घड्याळ बघितली असेल, किती तासाची असते? 12 तासाची. पण ॲक्च्युली आपण बाकीचे घड्याळ बघितल्या, जसे की रेल्वेची घड्याळ, एरोप्लेनची म्हणजे विमानाची घड्याळ आणि दूरदर्शनची घड्याळ, या 24 तासाच्या असतात. ज्या की आपल्या हातावरल्या घड्याळ किंवा भिंतीवरल्या घड्याळ 12 तासाचे असतात. घड्याळाचे वेगवेगळे प्रकार पण असतात, जसे की त्रिकोणी घड्याळ, आयताकृती घड्याळ किंवा चौकोनी घड्याळ पण असतात. ज्या की आपल्या हातातल्या घड्याळ सर्कल टाईप असतात, म्हणजेच वर्तुळाकृती घड्याळ असतात. पण घड्याळाचे अलग अलग प्रकार पण पडतात, जसे की आता नवीन आधुनिक युगामध्ये स्मार्ट वॉच आली. तर आता आपण घड्याळाविषयी अधिक माहिती घेऊया. तर घड्याळामध्ये 5च्या टेबलचा उपयोग कसा होतो ते पाहूया. तास काटा 12 व 1 यांच्यामध्ये असेल. मिनिट काटा 1 वर 5 गुणिले 1 5 म्हणजे 12 वाजून 5 मिनिटे झाली. मिनिट काटा 2 वर 5 गुणिले 2 10 म्हणजे 12 वाजून 10 मिनिटे झाली. मिनिट काटा 3 वर 5 गुणिले 3 15 म्हणजे 12 वाजून 15 मिनिटे झाली. मिनिट काटा 4 वर 5 चोक 20 म्हणजे 12 वाजून 20 मिनिटे झाली. आता मिनिट काटा 5 वर 5 5 25 म्हणजे 12 वाजून 25 मिनिटे झाली. आता मिनिट काटा 6 वर 6 पंचे 30 म्हणजे 12 वाजून 30 मिनिटे झाली. मिनिट काटा 7 वर 5 7 35 म्हणजे 12 वाजून 35 मिनिटे झाली. आता मिनिट काटा 8 वर 5 8 40 म्हणजे 12 वाजून 40 मिनिटे झाली. आता मिनिट काटा 9 वर 9 5 45 म्हणजे 12 वाजून 45 मिनिटे झाली. आता मिनिट काटा 10 वर 5 10 50 म्हणजे 12 वाजून 50 मिनिटे झाली. आता मिनिट काटा 11 वर 11 5 55 म्हणजे 12 वाजून 55 मिनिटे झाली. आता मिनिट काटा 12 वर 12 5 60 म्हणजे 1 तास पूर्ण झाला. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, 60 मिनिटे म्हणजे 1 तास होय. एका तासात तास काटा 1 अंक पुढे सरकतो. या घड्याळामध्ये 3 काटे असतात, आपण हे पाहिलेच आहे. पण आता ऍक्च्युली घड्याळ कार्य कशी करते ते आपण पाहूया. आता घड्याळात वाजले 1. आता घड्याळात किती वाजले? 2. आता घड्याळात किती वाजले सांगा पाहू? 3. आता सांगा पाहू घड्याळात किती वाजले? 4. आता सांगा पाहू घड्याळात किती वाजले? 5. आता सांगा पाहू घड्याळात किती वाजले? 6. आता सांगा पाहू घड्याळात किती वाजले? 7. आता सांगा पाहू घड्याळात किती वाजले? 8. सांगा पाहू घड्याळामध्ये किती वाजले? 9. सांगा पाहू घडीमध्ये किती वाजले? 10. सांगा पाहू घडीमध्ये किती वाजले आहेत? 11. सांगा पाहू किती वाजले आहेत? 12. चल तर विद्यार्थी मित्रांनो, ओळखा पाहू या घडीमध्ये किती वाजले आहेत? गुड, या घडीमध्ये 3 वाजले आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो,
या घडीमध्ये किती वाजले आहेत ओळखा पाहू. गुड, मग 4 वाजले आहेत. तर आपण या घड्याळाविषयी सर्व काही पाहिलेलं आहे. तर तुम्हाला एक स्वाध्याय म्हणून मी हे क्वेश्चन देत आहे की तुम्ही योग्य पद्धतीने सोडवा. चला तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण कालमापन हा धडा पाहिलेला आहे. धन्यवाद.